नमस्कार बांधवांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येतो। शिक्षक भरतीची कार्यपद्धती बदलणार, जिल्हानिय भरतीसाठी अभ्यास गटाची स्थापना। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा। चला, काही दिवसापूर्वी बघा, जी 20 ऑगस्टला 3 दिवसापूर्वी राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास गट गठीत करण्याबाबत हे पत्रक निघालेलं होतं 20 ऑगस्ट 2024। ह्याच्यामध्ये बघा, त्यांनी सांगितलं की जिल्ह्यानुसार भरती किती महत्त्वाची आहे हे त्यांनी याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे पत्रक तुम्ही सर्वांनी वाचलेलंच असेल। ह्याच्यातल्या ज्या काही गोष्टी आहे त्या आपल्याला म्हणजे काय काय घडणार आहे, काय काय मुद्दे दिले ते महत्त्वाचे आहे, ते आपण बघणार आहोत, ते लक्षात घ्या। तर याच्यामध्ये इथे जर गोष्ट आपण बघतो म्हटलं तर एक महत्त्वाचा म्हणजे लक्ष द्या, इथे काय म्हणत आहे तर पहिल्यांदा समितीमध्ये कोण कोण राहणार आहे तर त्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर समितीची कार्यकक्षा, तर याच्यामध्ये काय दिलं आहे, कार्यकक्षामध्ये प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रुटी दूर करून विभाग व जिल्हा स्तरावर शिक्षक भरतीकरिता आयुक्त शिक्षण यांनी सुचवलेल्या पर्यायांचा अभ्यास करून सुयोग्य कार्यपद्धती विकसित करणे। कालावधी, अभ्यास गटाने आपला अहवाल 1 महिन्यात शासनास सादर करावा। खर्चासाठी तरतूद, सदर अभ्यास गटाच्या सदस्याला कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च त्यांच्या आस्थापनाच्या तरतुदीतून भागवावा। सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या शासन www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे। हा आदेश डिजिटल साक्षांकित करून काढण्यात येत आहे। तर हे अशा प्रकारे ही जी समिती आहे आता अलीकडे, ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्या। शिक्षण विभागाकडून बघा, भरतीची कार्यपद्धती बदलणार आणि शिक्षण विभागाकडून अभ्यास गटाची स्थापना झालेली आहे। तर हे आपण या ठिकाणी बघत आहोत। बघा, राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीतील त्रुटी दूर करून शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे। शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बदल करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केंद्रीय पद्धतीने पवित्र संकेतस्थळाद्वारे सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती राबवली जाते। त्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित शाळांना शिक्षक उपलब्ध करून दिले जातात। शिक्षक पदभरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्षे स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते। त्यामुळे आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षक करतात। बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवा ज्येष्ठतेवर शिक्षकांना जावे लागते। शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी देणे आवश्यक आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या भागातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात शिक्षकांची मदत होईल, असे नमूद करून प्रचलित शिक्षक भरतीतील त्रुटी दूर करून जिल्हा स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियाबाबतचा अभ्यास करून कार्यपद्धती सुचविण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट नियुक्तीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्या। आता ही समिती स्थापन झालेली आहे। अहवाल सादर करण्यासाठी महिनाभराची मुदत ह्यांना देण्यात आलेली आहे। अभ्यास गटातील 7 सदस्यांत, आता अभ्यास गटात एकूण किती सदस्य आहे? 7 सदस्य आहे। त्याच्यामध्ये बघा, शिक्षण आयुक्त, प्राथमिक आणि माध्यमिक संचालक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे। आवश्यकतेनुसार आणखी सदस्यांना समावेश करण्याचा अधिकार आयुक्तांना दिला आहे। अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास गटाला 1 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्या। आता ह्याच पार्श्वभूमीवर एक दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे। या ठिकाणी बघा, समिती स्थापन झालेली आहे, म्हणजे इथून महिनाभरामध्ये जिल्हानिहाय शिक्षक भरतीचा अहवाल सादर होणार आहे, हे लक्षात घ्या। आता बघा, इकडे उपोषण सुरू आहे, नियुक्ती द्या उपोषण, म्हणजे जे लोक नियुक्त झालेले आहे, म्हणजे रिकमेंड झालेले आहे, त्यांना आणखी नियुक्त्या नाही। पुण्यामध्ये बघा, शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने पवित्र पोर्टलमार्फत रयत शिक्षण संस्थेत निवड झालेल्या उमेदवारांना 6 महिने झाले तरी अद्याप नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत। या नियुक्त्या त्वरित देण्यात याव्या, अन्यथा 27 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा पवित्र पोर्टल नवनियुक्त शिक्षण कृती समितीने दिला आहे। ऑलरेडी यांचं 10 दिवसापासून आंदोलन सुरू आहे, लक्षात घ्या। याबाबत समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे, वैभव धोपकर, अनिता निकम आणि अर्चना पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। राज्य सरकारने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सुरू केले आहे। त्याद्वारे घेतलेल्या शिक्षण अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या पहिल्या टप्प्यात
11,085 शिक्षक उमेदवारांची विनामुलाखत निवड यादी पोर्टलवर प्रसिद्ध झाली. या गुणवत्ता यादीत निवड आणि रूपांतरित यादी 156 अशा रयत शिक्षण संस्थेमध्ये एकूण 801 उमेदवारांनी विनामुलाखत शिफारस झाली. पण 5 महिने उलटले तरी रयत शिक्षण संस्थेद्वारे आणि शिक्षण आयुक्त कार्यालयाद्वारे शिफारस पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व नियुक्तीसाठी आणखी कोणती सूचना देण्यात आलेली नाही. बघा, या शिक्षकांनी या मागण्यासाठी 13 ऑगस्टपासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 27 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा फोंडे यांनी यावेळी दिला. तर बघा, इकडे ही महत्त्वाची गोष्ट की शिक्षक भरतीची कार्यपद्धती बदलणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं. चला मित्रांनो, परत एकदा एक गोष्ट सांगू इच्छितो की पुढे बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर TET केव्हा होईल. तर हे बघा, हे TET ऑगस्ट-सप्टेंबर 2024 हे रिकमेंडेड तारीख आहे आपल्यासाठी. आणि TRT आहे नोव्हेंबर-डिसेंबर 2024मध्ये. या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर MPSC TIT TET पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता सुरू आहे. या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी आणि शिक्षक भरती व स्पर्धा परीक्षांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा. आणि सोबतच आपल्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त TET TIT MPSC आणि ऑल बॅचेस 98% सूट आपण दिलेली आहे. आपल्या बॅचमधून तुम्हाला कोणतीही पेड बॅच घेतली ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत आहे. सोबतच सर्व विषयांचे संपूर्ण लाईव्ह लेक्चर्स आणि रेकॉर्डेड लेक्चर मिळेल. तुम्हाला सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF मिळेल. मोफत टेस्ट सिरीज मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळतील. व्हिडिओ डाउनलोड करता येईल. 365 दिवसांचा या ठिकाणी तुम्हाला कालावधी मिळेल. परीक्षा त्याच्याही पुढे गेली तर तुम्हाला कालावधी वाढवून देण्यात येईल. एक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा बघता येईल. आतापर्यंत आपल्या क्लासच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी TET TIT पास केलेली आहे. TET CTET हजारो विद्यार्थ्यांनी पास केलेली आहे. आणि निव्वळ 2022च्या शिक्षक भरतीमध्ये 1000+ विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून स्थान मिळवलेले आहे. पुढे तुमचं स्थान निश्चित करण्यासाठी, जागा निश्चित करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि मित्रांनो, विशेष गोष्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ह्यांचं शेड्यूल दिलेलं आहे. तर तुम्ही नोटिफिकेशनची वाट पाहू नका. नोटिफिकेशन कधी येऊ शकते. मात्र अभ्यास आपला एका दिवसात 2 दिवसात होत नाही. म्हणून आतापासून तुम्हाला त्या तयारीमध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. धन्यवाद.